नवी मुंबईत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यांमुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने वाशी येथील विद्युत विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हसे सहभागी झाले होते। नवी मुंबईत अनेक भागांमध्ये तब्बल 28 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। वाढत्या उष्णतेमुळे विद्युत पेट्यांना आग लागण्याच्या घटनाही घडत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा आपत्कालीन परिस्थितीत विद्युत विभागाचे कर्मचारी फोन उचलत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला। यामुळे संतप्त नागरिकांसह शिवसेना युवा नेते निकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाशी विद्युत विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करायची मागणी केली। नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे या ठिकाणी महावितरण कार्यालयावर त्या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये विशेषतः ऐरोली भागातील घनसोली असेल, ऐरोलीचा गावठण भाग असेल, सेक्टरचा भाग असेल किंवा मग नेरूल असेल, तुर्भे असेल, या विविध परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला त्या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यांमध्ये या ठिकाणी शहर अभियंत्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं। त्या ठिकाणी 22 केवीचं सबस्टेशन लवकरात लवकर कार्यरत झालं पाहिजे, नेवा या ठिकाणी सबस्टेशन मंजूर झाला आहे तो देखील कार्यरत झाला पाहिजे, असे विविध प्रश्न घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये। तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाहीये, उलट या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याचं काम या MSEBच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे। अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही, त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरे देतात। उलट उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जर नागरिकांना करत असतील तर जनतेच्या रोषाला सामोरे या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्यांना जावं लागेल आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, वाशी।